नमस्कार. माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. चणा डाळीचे लाडू आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे भिजवलेली चणा डाळ वाटून त्याचे बनवलेले हे बेसन लाडू. चला तर याला लागणारे साहित्य बघूया. एक बाऊल आपण चणा डाळ घेतलेली आहे. ती आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, नंतर पाण्यात भिजत घालायची. 4 ते 5 तासानंतर डाळ चांगली भिजलेली आहे आता निथळून घ्यायची. आता ही मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता बारीक वाटून घ्यायची. आता मिक्सरला फिरवून अशा प्रकारे ही बारीक करायची. अजून थोडी बारीक करावं लागणार. आता बघा, परत फिरवल्यानंतर छान एकजीव झालेली आहे. संपूर्ण डाळ बारीक केलेली आहे. आपण पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे, त्यावर तूप लावलेली चाळणी ठेवायची. आता वाटून घेतलेली संपूर्ण डाळ आहे, त्याचे आपल्याला असे मुटके बनवायचे आणि चाळणीवर एक एक ठेवायचे. संपूर्ण मुटके घालून झालेले आहेत. आता चाळणीवर आपण झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटात आपले जी मुटके आहेत ही शिजून तयार होतात. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि बघा आपले मुटके किती छान झालेले आहेत. सुरीने बघू आपण शिजले का नाही ते. मुटके इतके चांगले शिजले की सुरीने ते अलगद निघत आहेत. हे मुटके पटकन शिजतात. तुम्ही बघू शकता एकदम छान कडक झालेले आहेत. आता सर्व मुटके आपण काढून घ्यायचे आहेत. थोडे थंड झाले म्हणजे आपल्याला किसणीवर हे किसून घ्यायचे. संपूर्ण मुटके आपण किसून घेतलेले आहेत. आता हा जर जाडसर किस असला तर आपण मिक्सरला फिरून थोडं बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे हे मी जाड असल्यामुळे थोडं बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सर थोडं चालू बंद करून फिरून घ्यायचं. एकसारखं चालू नाही ठेवायचं. छान असं रवाळ झालेलं आहे. हे लाडू बनवायला तूपसुद्धा कमी लागतं. आता चणा डाळ आपण ज्या वाटीने मोजून घेतली त्याच वाटीने साखरसुद्धा मोजून घ्यायची. मी इथे वाटीपेक्षा मोठं भांडं होतं, त्या भांड्याने मोजून घेतली. तर त्याच भांड्याने आपल्याला साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे. डाळीचं मिश्रण छान रवाळ झालेलं आहे. आता पातळ करून घेतलेलं साजूक तूप घ्यायचं अर्धी वाटी. ते जाड बुडाच्या कढईमध्ये घालायचं आणि त्यावरती हा बेसनाचा रवा भाजून घ्यायचा. अगदी मंद आचेवर 15 ते 20 मिनिट भाजून घ्यायचा. अधूनमधून गॅसची फ्लेम थोडी वाढवायची, फार लाल होऊ द्यायचा नाही. आता याचा रंग फिक्का आहे. जसा जसा भाजत जाईल तसा तसा याचा रंगसुद्धा थोडा डार्क होतो. भाजून होईस्तोवर आपला साखरेचा पाकसुद्धा तयार होईल. त्यासाठी आपण दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये ही साखर घातलेली आहे. आता त्यामध्ये पाणी घालायचं. साखर बुडेल इतपत पाणी घालायचं. हळूहळू साखरेचं पाणी होत आहे. 15 मिनिटानंतर आपल्या रव्याचा थोडा रंग डार्क होत आलेला आहे, परंतु आपल्याला आणखी होऊ द्यायचा आहे. थोडा ओलसर वाटतो. साखर विरलेली आहे आणि छान उकळी आलेली आहे. 2 चमचे दूध घालून त्यावर येणारी सर्व मळी काढून घ्यायची. सर्व मळ काढून झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं केशर. दुधाऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता, त्यानेसुद्धा यावरील मळ निघून जातो. साखरेचा पाक हा लगेच तयार होतो. आता आपलं संपूर्ण मिश्रण भाजून झालेलं आहे. गॅस बंद करायचा. आपल्याला असाच हवा आहे, फार कोरडा नको. आणि त्याचा रंगसुद्धा छान पिवळा झालेला आहे. रंग न वापरता आपल्या बेसनाच्या रव्याला छान रंग आलेला आहे. आपण कुठलाच रंग वापरलेला नाही. आता बघा कसा छान झालेला आहे. नरम आहे परंतु भाजून झालेला आहे. अगदी लाल किंवा कोरडा न होऊ देता असाच ठेवायचा, कारण पाक यामध्ये लवकर मुरतो आणि आपले लाडू एकदम छान नरम होतात. आता आपला पाकसुद्धा छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याचा शेवटचा थेंब जो आहे त्याची छान तार तुटत आहे. लगेच पडत नाही. आपल्याला या स्टेजवर झालेलाच पाक पाहिजे. आता आपण याचा गॅस बंद केलेला आहे, नाहीतर आपला पाक पुढे जातो. संपूर्ण मिश्रण भाजायला आपल्याला 25 ते 30 मिनिट लागलेले आहेत. भाजायच्या आधी आपलं मिश्रण खूप जास्त दिसायचं, आता मात्र अर्धच झालेलं आहे. आधी छान फुललेलं होतं, भाजल्यामुळे ते थोडं सुकलेलं आहे. 4 ते 5 विलायची कुटून घेतलेली आहे, ती यामध्ये घालायची. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे. थोडे बेदाणे घालायचे. काजू, बदाम, पिस्ते आणि मनुके, थोडी विलायची पावडर, हे सर्व घालून झालेलं आहे. सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा घालू शकता. आता गरम गरम पाक यामध्ये ओतायचा आणि त्यामध्ये तूपसुद्धा घालायचं. म्हणजे आपलं 1 वाटी तुपामध्येच हे लाडू तयार झालेले आहेत. आपण आधी अर्धी वाटी भाजायसाठी वापरलं आणि अर्धी वाटी पाकामध्ये घातलेलं आहे. म्हणजे 1 वाटी तुपामध्येच आपले लाडू तयार झालेले आहेत. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर झाकून ठेवायचं. 1-2 तासांनी याला उघडून बघायचं
आणि परत थोडं एकत्र करून परत झाकून ठेवायचं. अशाने हा पाक यामध्ये चांगला मुरतो आणि मुरल्यानंतर याचे लाडू जोडायलाही मिश्रण तयार होते. आता झाकण काढल्यानंतर आपल्याला हे मिश्रण बघायचं आहे. आधीच्यापेक्षा थोडं दाटसर झालेलं आहे. आता आणखी हे थोडं कालवून घेतल्यानंतर परत झाकून ठेवायचं. आणखी यामध्ये पाक मुरल्यानंतर हे मिश्रण थोडं यापेक्षा कोरडं होईल. मी पाकाचे, बिना पाकाचे किंवा चणा डाळ पीठ भाजून किंवा पुऱ्या बनवून असे वेगवेगळे प्रकारचे लाडू बनवले असतील. परंतु आज मी तुम्हाला माझी ताई ज्याप्रमाणे लाडू बनवते तो प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केला. आता ह्या मिश्रणामध्ये पाक भरपूर शोषला गेलेला आहे. आता आपल्याला लाडू बनवायला काहीच हरकत नाही. मिश्रण छान मुरलेलं आहे. हाताला अजिबात चिटकत नाही. सहज लाडू वळला जातो. आता आपल्या आवडीने लहान मोठा किंवा साच्याने तुम्ही मोदकाच्या आकाराने कुठल्याही प्रकारे हे लाडू जोडून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान आतून मऊ लुसलुशीत आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.